नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत तांदूळ व मिश्र डाळींचे टम्म फुगलेले जाळीदार आप्पे। तर मग यासाठी लागणारे साहित्य बघूया। 3 वाटी तांदूळ, अर्धा वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे। हे सर्व साहित्य एका भांड्यात घेऊन आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। नंतर या पाणी टाकून 4 ते 5 तास भिजवून घेऊ। आपले इथे तांदूळ आणि डाळ भिजलेले आहेत। आता ते निथरवून एका मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ। हे वाटण वाटताना एकदम बारीक न वाटता थोडं रवाळ वाटून घ्यायचं। रवाळ वाटल्यामुळे आप्पे छान असे फुलतात। हे वाटलेले मिश्रण एका स्टीलच्या डब्यात काढून घेऊ। यात मेथी दाणे टाकल्यामुळे आपले मिश्रण खूप छान असे फर्मेंट होईल। 8 ते 10 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ। तुम्ही बघू शकता की हे मिश्रण किती छान असे फर्मेंट झालेलं आहे, किती छान अशी जाळी पडलेली आहे। आता आपल्याला जेवढे आप्पे बनवायचे आहेत तेवढे मिश्रण एका भांड्यात घेऊ। त्यात आपल्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, आलं हिरवी मिरचीची पेस्ट, चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्स करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून भाज्या वापरू शकतात। नंतर आप्पे पात्राला तेल लावून चमच्याच्या सहाय्याने आपण हे मिश्रण टाकून घेऊया। झाकण ठेवून एका बाजूने 3 ते 4 मिनिटं हे होऊ दे। तुम्ही बघू शकता किती छान आपले आप्पे झालेले आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।